हाय एव्हरीवन. तर इकडं बघा आहुनला मस्का मारायचं काम चालू झाले का ते चला पुढं सांगते. तर काय घ्यायलाच लय मस्का लावला ना लगेच भेटते मला कुठली पण गोष्ट, फक्त एकच मिनटं गोड बोललं की. तर चला कुठली गोष्ट, तर चला सांगते. हिंट दिली बघा. तर बघू शकता असं मस्त रात्रीचं निघालोय, असं मस्त कालचा ब्लॉग आहे. आणि साडी घातलं ना तर लगेच ऐकतात माझं काही पण. मग आम्ही गेलो. बघू शकता कसली गर्दी 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 गर्दी, बापरे. त्या गर्दीमध्येच आम्हाला 15-20 मिनटं उशीर झालेला. माझी मुलं घरी भुकेजलेले, खूप सारे भूक. मग मी त्यांना जाताना पार्सल घेतली. माझी लेकरं घरी उपाशीच आहेत, म्हणजे भुकेजलेली म्हणायचं होतं बरं का. तर फायनली बघा कुठं आलो आम्ही. तर हे साडीचं दुकान आणि माझ्या सगळ्या साड्या इथूनच असतात. तर बघा आले साडीच्या दुकानमध्ये आणि म्हटलं आहो, म्हटलं 1-2 नाही, डायरेक्ट 3 साड्या घेतल्या बघा, बघू शकता. आणि आहोंच्या पसंतीची एवढी छान असते, एवढी छान असते. तेच जास्त चॉईस करतात बरं का माझ्या साड्या. मी नाही करत, तेच करतात. मी फक्त कुठं गेलं तिकडे व्लॉग काढायचं काम करते. आणि फायनली त्यांनी बघा हे वाली ऑरेंजवाली पसंत केली. आणि बघू शकता इकडं हे बघा, खूप छान आहे. आवले एकच नंबर दिसायला. प्लेनच आहेत मला, प्लेन अशी हे बघा, हे वाली घेतली. आणि आणखीन एक घेतली, पण ते तुम्हाला चला लास्टला दाखवते. काय माहिती काढलाय मी व्लॉग, मला काही माहिती नाही. आहोस पसंत करत होते. मग अशा मस्त बघा कसले भारी कलर, फ्रेश फ्रेश. आणि मस्का लावल्याचा काहीतरी फायदा होतो, बघू शकता. आणि तिथं थोडीशी रफ झाली, पण मी म्हटलं आहो ते रफ झाली तर काय नाही, म्हटलं जाऊन दे थोडीशी, पण मला कलर खूप आवडलेला. आणि मग असं नाही का मस्त, बघू शकता कसली भारी आहे. हे बघा, वाव, मला एवढी आवडली ना. आहोनी एका ह्याच्यामध्येच काढली. आणि असं मस्त शॉपिंग झाली की अशी व्हिडिओ काढायचं काम असतं माझं. तर बघू शकता किती क्यूट लग रही हूँ मैं. तर चला पुढं जाऊया. अशी मस्त ब्लॉग काढून घरी निघालो. अशा 3 साड्या घेतल्यात, पण एक तिसरी नाही दाखवली. मी बिल पे केलो. आणि मग आम्ही नाही का इकडे एकदा गोखले मळा म्हणून आहे, तर आम्हाला एकदा आम्ही जेवायला आलेलो, आम्हाला तांदूळ एवढा पसंत आला. तर मग आम्ही तिकडे तांदूळ घ्यायला गेलो. तर त्यांनी नाही का, त्यांना वाटलं आम्ही जेवायलाच आले, ते डायरेक्ट प्लेटच घेऊन आले. मग म्हटलं आता प्लेटचा अपमान नाही करायचा. मग जेवला आम्ही, फुकट नाही बरं का, पैसे घेतले त्यांनी 600 रुपयाला एक महाराष्ट्रीयन थाली असे. तर बघा इकडं मस्त अशा साड्यांना बघतच होते ना. असा व्ह्यू बघू शकता, बाहेर हिरवा 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 ऐसा व्ह्यू, असं मस्त व्ह्यू होता. आणि त्यांनी हे बघा डायरेक्ट प्लेटच आणून ठेवलं समोर. मग ठीक आहे म्हटलं जेवूया. आणि तिकडे एवढे वाढायला लोक आहेत काय सांगू. महाराष्ट्रीयन थाळी, बेसन, भाकरी, ठेचा बिचा एकच नंबर. मला असं जेवण आवडतं बघा. एकदम साधं सिंपल असं पिठलं भाकरी, वांग्याची भाजी, ठेचा, असं एवढं छान असतं ना ठेचा. तर मग असं मस्त पिठलं भाकरी, पापड, असं मस्त आम्ही एन्जॉय केलं, बघू शकता. पूर्ण ताट भरतात, पण आता एवढं कधी काढत बसायचं बाबा ब्लॉग. तर चला जेवूया, भूक लागलेली. आणि मस्त असं पिठलं भाकरी खाल्ली बघा, एकच नंबर असतं. असलं जेवण आवडतं मला नाही का, पिठलं भाकरीचं. आणि असं बघा लोणी. मग नंतर शेवटी आला आपला फेवरेट बघा, तिकडे तांदूळ पण घेऊन ठेवलेत. आणि आला फेवरेट डाळ भात. एवढा छान तांदूळ आहे ना, 70नी भेटतो किलो. काय माहिती ते कुठून आणतात, दुकानात बघितलं पण मला तसं भेटलंच नाही. ते विचारलं तर ते सांगत नाही, त्यांचं सिक्रेट असेल. आणि गोडमध्ये श्रीखंड होतं, तर श्रीखंड माझं खूप पोट भरले, पण मला काही श्रीखंड गेलंच नाही. आहोंचं माझं बघा मस्त जेवण झालं. आणि मग आम्ही असं जेवण केलं मस्त मस्त मस्त, बघू शकता माझा हात. असं हाताने खायचं, ते चमचा विमचा नाही घ्यायचं, तेव्हाच पोट भरतं आपलं. तर मग असं मस्त जेवण झाल्याचं बाद अशी चिंगूसपणा बिलकुल नाही करायचा. एक चमचा खायचा आणि एक चमचा हातात घेऊन निघायचं. तर राहोनी तिकडं कट्टा घेतला तांदळाचा आणि निघालो घरी. आणि हातामध्ये बडीसोप होती. तर राहो म्हणायला लागले सुधारणार नाही तुम्ही. म्हटलं मी नाही सुधारणार, मी अशीच राहणार. आणि मग ते गेले तिकडं गाडी आणायला. आणि फायनली आम्ही घरी आलो बघा. खूप गाडीवर थंड हवा लागत होती. आणि हे बघा फायनली अशा 3 साड्या घेऊन आले मी. तर बघू शकता मला खूप 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 आवडल्या. तर चला तुम्हाला भेट